श्री गणाचार्य मठसंस्थानचे मठाधिपती आमचे गुरुवर्य श्री शटस्थल ब्रह्म 108 डॉक्टर विरूपाक्ष शिवाचार्य महाराज मुखेडकर यांना अशी विनंती करतो की त्यांनी आम्हाला अमृत उपदेश द्यावा ही विनंती. तत्पूर्वी हा कार्यक्रम आपण गणाचार्य मठसंस्थान फेसबुक युट्यूब वर लाईव्ह बघत आहात. गणाचार्य मठसंस्थान फेसबुक युट्यूब इंस्टाग्रामला लाईक करा, फॉलो करा आणि सर्व गुरुवर्यांचे हे सगळीकडे शेअर करा. धन्यवाद. श्री गुरुभ्यो नमः. यामाहो सर्व लोकानां प्रकृतिं शास्त्र पारगः ताम धर्माचरण शुभ प्रणमामि परामेश्वर. प्रप्रथमः आराध्य सद्गुरूंना स्मरण करून वीरशैव महामत स्थापनाचार्यवर्य जगदादि जगद्रेणुकादि पंचाचार्य बसवादी प्रमथगण मन्मथ लक्ष्मणादि शिवसंतगण तसेच जगातील समस्त संत महात्म्य दार्शनिकांना स्मरण करून आज बेडे येथे प्रतिवर्षाप्रमाणे चालणारे लिंगैक्य सिद्धयोगी राजेंद्र शिवाचार्य महास्वामीजींचे संकल्पपूर्ती रथोत्सव सोहळ्याचा नंतर हा धर्मसभेमध्ये व्यासपीठावर उपस्थित असून तुम्हा सर्वांना दर्शन आशीर्वाद दिलेले श्री शटस्थल ब्रह्म डॉक्टर शुभलिंग शिवाचार्य महाराज हावली संस्थान मठ उदगीर, अमृतेश्वर शिवाचार्य महाराज जिंतूर, चंद्रशेखर शिवाचार्य महाराज आलमेल, श्री शटस्थल ब्रह्म सिद्धलिंग शिवाचार्य महाराज देवणे, तसेच श्री सद्गुरू नरश्याम महाराज आणि अविनाशपुरी महाराज सर्व गुरुमौलींना प्रणाम करून या रथोत्सव सोहळ्यामध्ये उपस्थित असलेले या बेडी गावातील सर्व ज्येष्ठ प्रतिष्ठित मंडळी, उपस्थित सर्व कीर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादक, सर्व भजनी मंडळ, उपस्थित सद्भक्त मंडळी, माता भगिनी, नवतरुण, आतापर्यंत या धर्मसभेमध्ये जिंतूरकर महाराजांनी खूप सुंदर असा मार्गदर्शन आणि उपदेश तुम्ही सर्वांना दिलेलेच आहे. या भारतीय संस्कृतीमध्ये, हिंदू संस्कृतीमध्ये मठा मंदिराचा सध्याचं परिस्थिती, त्या मठा मंदिरातल्या महाराजांनी नेमकं काय केलं पाहिजे, त्याकरिता आपल्या जीवनातलं प्रत्येकाने आपल्या आपले संस्थानातल्या पूर्वाचार्यांचे, तो सद्गुरूंचे असेल त्यावेळे पूर्वाचार्यांचे म्हणून ते त्यातल्या गुरु महाराज असेल त्यांचे जे काही कार्यक्रम करायचा असेल तर फक्त कार्यक्रम करून अभिषेक करून जमणारा नाही, त्या माध्यमातून समाजामध्ये वार्षिक होणारा सोहळा फक्त अभिषेक करून जमणारा नाही, पूजा आरती करून जमणार नाही, त्या माध्यमातून थोडाफार नामस्मरण, नामचिंतन आणि समाजाची दिशा देण्याची सुद्धा कार्यक्रम झाला पाहिजे. त्या उद्देशातून हा धर्मसभेचे आयोजन आहे. कारण आपल्याला रथोत्सव सोहळा करायचं ठरलं आणि ह्या रथोत्सव सोहळ्यामध्ये सर्वांना आता सांगितल्याप्रमाणे 1986 साली गणाचार्य मठावर लिंगैक्य सिद्धयोगी राजेंद्र महाराजांचे पहिल्यांदा मुखेडला आगमन झाला. त्यांचा पटाभिषेक संपन्न झाला. त्यावेळामध्ये गणाचार्य महाराज म्हणजे लिंगैक्य विरूपाक्ष शिवाचार्य महाराज गादीवर होते आणि ह्या भागामध्येच आपले नरश्याम महाराजांना चांगली माहिती आहे, बेटमोरेकर महाराजांच्या अगोदर महाराजांना चांगली माहिती आहे आणि अहमदपूर अप्पांची सहवासामध्ये राहणारे लिंगैक्य विरूपाक्ष शिवाचार्य महाराज म्हणजे त्यांना आपण सगळेजण गणाचार्य महाराज म्हणूनच आपण ओळखत होतो. आणि त्यांनी महाराजांनी या संबंध या मराठवाड्यामध्ये जवळजवळ 200 ते 250 गावामध्ये प्रत्येक शिष्याकडे जायचं, खूप प्रेमानं प्रत्येकांना वाटायचं हे कोण तर माझंच आहे अशी एक भावनेतून ज्या शिष्यासोबत जोडलेले होते. आणि त्यांचं पश्चात 86 साली लिंगैक्य सिद्धयोगी राजेंद्र महाराजांचे आगमन झालं आणि त्यांचं पहिल्या दिवसापासूनच महाराजांचं जे काही पूर्णपणे तपश्चर्याची भावना होता, पूजा पाठ सातत्याने महापूजेमध्ये राहणारा, सातत्याने भगवंताच्या चिंतनामध्ये राहणारा, तशी महाराजांची वृत्ती असली तरी सुद्धा या 86 पासून महाराजांनी जवळजवळ 5-6 वर्ष म्हणजे मोठ्या महाराजांची त्यांचे मार्गदर्शन मध्ये राहिले. 92 साली विरूपाक्ष शिवाचार्य महाराज देह सोडल्यानंतर 92च्या नंतर ह्या समाजामध्ये महाराजांनी वावरायला सुरुवात केलं आणि त्यांनी धर्मचिंतन केले नाही, उपदेश केले नाही, परंतु महापूजा मात्र केल्याशिवाय राहिलेले नाही. लिंगैक्य सिद्धयोगी राजेंद्र महाराजांची पूजा मात्र बघायला तुम्ही बसलो तर 3 तास काय, 4 तास काय, 5 तास काय. आता तुम्ही पाहिलं असेल इथं जे काही महाराजांचे फोटो ठेवलेले आहेत, महाराजांचे फोटो अनेक लोकांच्या घरामध्ये सुद्धा आज आहे, तर सहज जाणारे सापाला घेऊन त्याने गळ्यामध्ये घेऊन बसणार आहे.
त्यांना कशाचीही काही भीती नव्हता. म्हणजे त्यांनी अगोदर देवाचे झालेले होते, त्यांना कशाची काहीच भीती नव्हतं. म्हणजे संपूर्ण देवामध्ये लीन होऊन स्वतः महापूजा करायचं आणि सर्वांना सांगायचं तुम्ही फक्त लिंग पूजा करा, लिंग पूजा करा, लिंग पूजा करा. गळ्यात लिंग असेल तर तो माझा, लिंग नसेल तर तो माझा नाही. कपाळावर विभूती असेल तर माझा नाही, तर तो माझा नाही. म्हणून प्रत्येकाने सुद्धा भगवंताचं, महादेवाचं पूजा करायचं खूप मोठं शिकवण आचरणातून देण्याचे काम लिंगैक्य सिद्धयोगी राजेंद्र महाराजांनी करत आले. आणि काळांतरानं त्यांचं शारीरिक व्याधीमुळं त्यांना शरीर साथ देऊ शकले नाही. त्यांच्या उपवासामुळं 1 नाही 2 दिवस नाही, आता अनेक लोकांना माहिती आहे आम्ही सोमवारचा उपवास करणार, इथं माया मौल्य बसलेला आहे, सोमवारचा उपवास आहे, गुरुवारचा उपवास आहे असं म्हटलं तर दिवसभरामध्ये काय काय खातो. सोमवारचे उपवास आहे तर आम्हाला नाश्ता चालतो म्हणणारे सुद्धा भरपूर लोक आहोत. परंतु महाराजांनी मात्र अनुष्ठान म्हणून मध्ये बसलं तर दूध सुद्धा त्यांनी घेत नव्हते. फक्त त्यांनी सकाळी एकदा तीर्थ घेतलं लिंगावर तर दिवसभर काही त्यांना गरज नव्हता, कारण ते लिंगांगामध्ये त्या भगवंतामध्ये लीन होऊन राहायचं. सातत्याने भगवंतामध्ये राहिल्यामुळं हा नश्वर देहाला त्यांनी अजिबात किंमत दिली नाही. म्हणून लवकर त्याने देह सोडावा लागला. परंतु देह सोडत मात्र संकल्प करून ठेवले. काय संकल्प होता तर महाराजांची स्वप्न नव्हता, तो संकल्प होता काय म्हणजे रथ झाला पाहिजे, रथ झाला पाहिजे. परंतु शेवटी आता महाराजांनी म्हटले, नरसिंह महाराजांनी खूप सुंदर सांगितले, समाजाने कसं ओळखला पाहिजे त्यांना समाज ओळखता आले नाही. समाजाला महाराजांनी ओळखता आले नाही, महाराजांचा समाज ओळखता आले नाही. त्या वेळा काळाप्रमाणे झाला होऊन गेलं. आपण म्हणतो ना झालं गेलं गंगेला मिळालं. त्या वेळात काय केलं काय नाही केलं त्यावेळेतलं शिष्याला माहित आणि महाराजालाच माहित. म्हणून शिष्याने काय कष्ट केले शिष्याला माहित, महाराजांनी काय आशीर्वाद दिले त्यांनाच माहित. परंतु त्यांचं पश्चात मात्र या बेळी गावाचं भाग्य म्हणायला काय हरकत नाही. तर त्या गावामध्ये रथ इथं स्थापन आपल्याला करता आला. त्याकरिता अनेक लोकांनी त्यांचे परिणाम खूप लोकांनी प्रयत्न केले, परंतु अनेक गावामध्ये ते झालंच नाही. आणि शेवटी मात्र फक्त आज या ठिकाणी नाव घ्यायला योग्य असा वाढतो तो म्हणजे फक्त रमेश पाटलांची एक मोठा इच्छा झाला. आणि सहज आपण कार्यक्रमामध्ये मठामध्ये सप्ताहाचं, महाराजांचं माहितीसाठी सांगतो, मठामध्ये सप्ताह करायचं ठरवलं आम्ही. तर सप्ताहाचे काहीतरी वर्गणी होईल, मोठे कार्यक्रम करू पुढं अशी चर्चेसाठी आपण वैजनाथ अप्पाजी घरामध्ये बसल्यानंतर मग रमेश यांनी म्हटले एवढं सगळं चाललंय, मग रथ करायचं होता महाराजांचा. बैठकमध्ये बसलो म्हणलं तर महाराजांचे विचार आम्ही सांगत असताना त्यांच्या मनात आला, उठून त्यांनी उभं राहिले, महाराज तुम्ही रथ करायचं असेल तर माझं 1,11,000 रुपये माझं घ्या म्हटले त्यांनी. मग तेव्हा गावातल्या सगळ्यांना विचारलं, बाबा तुम्ही एक माणूस तेवढं एक शिष्याने तयार होत असेल तर सगळ्यांचे काय विचार आहे. मग अख्खा गाव त्याच्यामध्ये सातत्यानं तन मन धनातून या रथासाठी हातभार लावले. प्रत्यक्ष अप्रत्यक्ष स्वरूपामध्ये निधी जमा केले. बघता बघता एकाच वर्षामध्ये रथही सुद्धा तयार झाला. आणि त्यावेळेमध्ये राष्ट्रसंत अहमदपूरकर महाराज, तमलूरचे महाराज, आपल्या या भागातले सर्व संत महात्म्याने त्यावेळामध्ये उपस्थित राहून पहिल्यांदा खूप मोठा रथोत्सव सोहळा झाला. तेव्हापासून गावामध्ये, कारण सकाळीच एक आपल्या तमलूरकर महाराजांनी सांगून गेले, कन्नडमध्ये चांदीला बेळी म्हणतात बरं, बेळी म्हणजे ते चांदी आहे. मग लक्षात घ्या, महाराजांनी सांगितले महाराजांना चांदीचे रथ करायचा होता काय लोकांना, परंतु तो चांदी नाही तर ह्या बेळी गाव म्हणण्यासारखं ह्या चांदी सारखं राहणाऱ्या गावामध्ये महाराजांनी यायचं होतं. म्हणून ते चांदी बिंदी सगळं निघून गेलं, कारण ते स्वतः राजेंद्र असल्यामुळे त्यांना चांदी सोन्यावर अजिबात मोह माया नव्हतं. परंतु त्यांची इच्छा मात्र फक्त रथ वडला पाहिजे, रथ वडला पाहिजे. कारण रथ का वडतात त्याची आपले चिंतोकर महाराजांनी पुढे तुम्हाला सांगितलेलं आहे. रथाचं सेवा करणं म्हणजे स्वतः ओळख करून घेणं असतो. म्हणून त्या सर्वांनी समजून घ्यावा म्हणून त्या लिंगैक्य सिद्धयोगी राजेंद्र महाराजांनी संकल्प केले होते रथोत्सव सोहळा झाला पाहिजे. तो ह्या गावामध्ये संपन्न झाला. ह्या माध्यमातून सर्व उपस्थित सर्वांना माझं सांगणं आहे, तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही सगळेजण हिंदू म्हणून जगात असताना आपले आपले गुरु, आपले आपले संप्रदाय, आपले आपले विचार तो सातत्याने जीवित ठेवायचा असेल तर आपण सगळे साधक म्हणून जगला पाहिजे. भक्त म्हणून कमी जास्त असले तरी जमतो. भक्त वेळ प्रसंगाला येतो जातो, आणि भक्ताला देवाचे प्रसन्न आला भक्त तयार होतो. आज काळामध्ये भक्त खूप होऊ लागले ना, कुणाचाही भक्त होऊ शकतो. सामान्य कार्यकर्ता सुद्धा एका नेत्याचे भक्त होऊ शकतात, काही मोठी गोष्ट नाही. भक्त कमी जास्त व्हायला काय अवघड नाही, परंतु साधक व्हायचा असेल तर त्याला गुरुचं शिष्य व्हावा लागतो. म्हणून तुम्ही सगळे साधक म्हणून महाराजांनी सांगितले, नरसिंह महाराजांनी भक्तापेक्षा साधक होणं फार महत्वाचं आहे.
म्हणून आम्ही तुम्ही सगळेजण लिंगैक्य सिद्धयोगी राजेंद्र महाराजांचे एक साधक म्हणून त्या गुरुमहाराजांची सेवा आम्ही अहोरात्र सर्वांनी करावा. आणि येणाऱ्या काळामध्ये हा सोहळा एक भव्य दिव्य व्हायचा असेल तर प्रतिवर्ष सगळ्या गुरु महाराजांची आज्ञा तुम्हाला होत आहे, यात्रा भरवा, यात्रे भरवा. परंतु येणाऱ्या काळामध्ये सुद्धा तुम्हाला अजून एक वर्षभर वेळ परत आपण देऊ. येणाऱ्या काळामध्ये या 2-3 दिवसाची चांगली सोहळा द्यायचे प्रयत्न या रथोत्सव सोहळा समितीचे सर्व ग्रामस्थ मिळून करावा अशा ठिकाणी सांगतो. आणि जास्त न बोलता प्रतिवर्ष होणाऱ्या ह्या सोहळ्यामध्ये सर्वजण तुमच्या परीनं तन मन धनातून सेवा करू लागलेला आहात. येणाऱ्या वर्षभरामध्ये तुमच्या घरामध्ये जे काही अडचणी, कारण सध्या आपल्याला भर त्याच्यावरच आहे. इथं जमलं तर कुणाचं अडचणी असं कुणी आहो का? कुणाचं काम नाही झालं अशी कोण तर आहे का? सगळ्यांची तेच प्रश्न आहे. काय प्रश्न आहे? मुलाचं लग्न लवकर होत नाही, घर लवकर होत नाही, नोकरी लवकर लागत नाही, गाडी लवकर भेटत नाही. सहज हे जे काही लौकिक तुमचा प्रश्न आहे ना, या सर्व प्रश्नाचे उत्तर तुम्हाला सापडायचं असेल, तुमच्या प्रश्नावर, तुमचं जे काही अडचणीवर सर्व लवकर दूर व्हायचं असेल तर तुम्ही आज या रथाच्या समोर जाताना पहिल्यांदा महाप्रसाद करा आणि जाताना सगळेजण आत विश्वेश्वर भगवानाचे दर्शन करा आणि रथासमोर जा, महाराजांचे फोटो बघा, या रथाचे हात जोडून नमस्कार करा, मनातले संकल्प या रथासमोर सांगा. वर्षभरामध्ये सिद्धयोगी महाराज कोण केल्याशिवाय राहणार. आणि हे संकल्प मनातून तुम्ही केला तर गुरुची सेवा तुम्ही केला तर नक्की गुरुची कृपा तुमच्यावर होतो. म्हणून या ठिकाणी सांगत या रथोत्सव सोहळ्यामध्ये या बेळी आणि पंचक्रोशीतील सर्व सद्भक्तांनी आपल्या परीनं तन्मन धनातून सेवा केल्याबद्दल तुम्हा सर्वांना लिंगैक्य सिद्धयोगी राजेंद्र शिवाचार्य महाराजांचे पूर्ण आशीर्वाद, उपस्थित सर्व संत महात्म्य गुरुमौलींचे आशीर्वाद सर्वांच्या मस्तकावर असून या ठिकाणी अभिषेक व्यक्त करतो आणि माझा म्हणले विराम करतो. शिवम भय सांब जय नमः पार्वतीपते शिव हर हर. सगळेजण दोन्ही हात वर करून भारत माता के जय, भारत माता के जय, वंदे मातरम, वंदे मातरम, हर 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 सिद्धयोगी राजेंद्र शिवाचार्य महाराज की जय, सद्गुरु शिवाचार्य महाराज की जय. आरती गुरुराया विरूपाक्ष शिवाचार्या वीरशैव धर्माची सर्व मानव धर्माची तुम्ही पालटाले काया. आरती गुरुराया अवतार की धर्म रक्षणासाठी शिवनाम पेरिले, शिवनाम पेरिले सर्व मानवांच्या मुखे. ओम आरती गुरुराया धर्मा हात घेऊन या कर्म देऊन या शिवा दीक्षा, देऊन या शिवा दीक्षा शिकविले आचरण. आरती गुरुराया गुरु सदा दयाल शांते ऐसे गुरुनाचा मिळते, ऐसे गुरुनाचा मिळते धुंदू गेल्या कल्पाने. ओम आरती गुरुराया मी तुपाना हृदय शंकराचे ध्यान मिलमितो दास बाबा, मिलमितो दास बाबा मनी आठवा चरण. ओम आरती गुरुराया आरती गुरुराया विरूपाक्ष शिवाचार्या वीरशैव धर्माची सर्व मानव धर्माची तुम्ही पालटले काया. ओम आरती
गुरुराया ओम कर्पूर गौरम गुरुनामकारं संसारसारं मृगेन्द्रहारं तथा वसन्तं हृदयात् भवं भवानी सैकण्डमामि गुणादितकान्तं परब्रह्म शान्तं श्रीधादिदेवं भवरतः मानादनशं राजमनाश स्वयोतिर्घमामि विश्वनाथं साम्बदे नमः पार्वतीपते हर हर श्रीमद्गुरुपंचाचार्य महाराज की वीरभद्रेश्वर भगवान की संत शिरोमणि मन्वत्स्वामी महाराज जगज्योति महात्मा बसवेश्वर महाराज भारत पशुसिद्ध योगी राजेंद्र शिवाचार्य महाराज श्री गुरु रामकृपाक्ष शिवाचार्य महाराज शुभ साधु संतन के जय मंगलम जय नमः पार्वती हर हर महादेव सर्व भाविकांनी महाप्रसाद